आताची एक ब्रेकिंग बातमी आपल्या हाती येते। अहमदनगरमधील अकोले संगमनेर तालुक्यात वाळू तस्करांच्या गेल्या 4 ते 5 दिवसांपासून मोठा धुमाकूळ सुरू आहे। 2 ब्रासच्या लिलावाच्या पावतीवर 4 ब्रास क्षमतेच्या डंपरमधून वाळूची वाहतूक होत असल्याचा आरोप वाळू तस्कर सुहास पुंडे यांनी केलेला आहे। महसूल विभागाची फसवणूक करणाऱ्या वाळू तस्करांवर कडक कारवाई करण्याची गरज आहे। वाळू लिलावाच्या पावतीच्या नावाखाली महसूल विभागाची शुद्ध फसवणूक सुरू आहे। बड्या वाळू तस्कर असलेल्या सुहास पुंडे यांच्यावर काही महिन्यांपूर्वी चोरटी वाहतूक केल्यामुळे गुन्हा दाखल झाला होता। या प्रकरणी तलाठी रोशन गायकवाड यांनी सुहास पुंडे यांच्यावर खोटा गुन्हा देखील दाखल केला होता। या प्रकरणाचा कॉल रेकॉर्ड देखील व्हायरल झाला होता। त्यानंतर आता सुहास पुंडे यांनी देखील आता आरोप केलेला आहे। अकोले तालुक्यात वाळू तस्करांचा गेल्या 4 ते 5 दिवसांपासून मोठा धुमाकूळ सुरू आहे। संगमनेरच्या कवठे धांद्रफळला वाळूचा लिलाव सुरू आहे। त्या ठिकाणी 2 ब्रासच्या पावतीवर 4 ब्रास वाळूची वाहतूक केल्याचा आरोप देखील केलेला आहे। वाळू तस्कर सुहास पुंडे यांनी नेमके काय आरोप केलेले आहे पाहूया। अकोले तालुक्यात सध्या 4 ते 5 दिवसापासून धांद्रफळ इथून गाड्या चालू आहे। त्यात 4 ब्रासच्या गाडीला 2 ब्रासची रॉयल्टी हे तहसीलदार साहेबांकडे मी जाऊन सांगितलेले आहे आणि यांच्यावर कारवाई होण्याची गरज आहे। कारण माझ्या गाडीला 21 नोव्हेंबरमध्ये गाडीला रॉयल्टी असताना माझ्यावर खोटा गुन्हा दाखल केला रोशन गायकवाड साहेबांनी, स्थानिक तलाठी इथले। मग आता या गाड्या दिसती नाही का त्यांना, यांच्यावर महसूल विभागाने कारवाई नाही केली तर मी जिल्हा अधिकाऱ्यांकडे जाईन, नाही तर तसंच चंद्रकांत पाटील साहेबांकडे मी जाईन। काही वेळापूर्वी संगमनेरचे तहसीलदार अमोल निकम यांच्याशी देखील संपर्क साधला होता। त्यांनी देखील त्यांची प्रतिक्रिया दिलेली आहे, पाहूया। तिथून 2 ब्रासच्या पावतीवरती 4 ब्रासचा डंपर भरला जातो असा आरोप आहे एक वाळू तस्कर अकोल्याचे सुहास पुंडे म्हणून। वाळू तस्करांनी आरोप केलाय? हा, वाळू तस्करांनीच आरोप केलाय। हा ठीक आहे, जे काय ऐकून तक्रार केली ना मी त्याची शहानिशा करायला आमची हे पण लावलेलं आहे। तिथले संबंधित लोकल तलाठी आणि सर्कलला सूचना दिल्या आहेत। गाड्या तपासायला सांगतो आणि शक्य झालं मी पण जाऊन तपासतो गाड्या, काय अडचण नाही। ओके। अकोले संगमनेर तालुक्यात वाळू तस्करांच्या गेल्या 4 ते 5 दिवसांपासून मोठा धुमाकूळ सुरू आहे। 2 ब्रासच्या लिलावाच्या पावतीवर 4 ब्रास क्षमतेच्या डंपरमधून वाळूची वाहतूक होत असल्याचा आरोप वाळू तस्कर सुहास पुंडे यांनी केलेला आहे।